विधान परिषदेच्या आम्ही येत नाही हल्ली आपल्या ह्याचं एक नेहमी एक मिनिट काय टमाटावाला कुमार विदर्भ या विदर्भाची मागणी करतात कुमार अरे माणसं लावणं कामाला काय प्रत्येक गोष्टीवर थांबायचं काय बघा ना कॅमेरा फडणवीस सरकारने त्यांचा पहिला अर्थसंकल्प जो आहे तो काल मांडलेला आहे। महिलांना लाडक्या बहिणींना खरं तर अपेक्षा होती 2100 रुपयांची काहीतरी घोषणा, मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही। असं आहे की हा अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर जे सत्ताधारी पक्षाला प्रचंड असं पाशवी बहुमत मिळालं आणि आता बहुमत मिळालं त्यामुळं ज्या लोकांनी आपल्याला बहुमत दिलं त्यांचा फार काही विचार करण्याची आवश्यकता नाही। एखादा घटक आपल्याबरोबर राहिला काय आणि नाही काय त्याची पर्वा करण्याची गरज नाही। अशा एका अत्यंत राजकीय मुजोरीमध्ये मांडला गेलेला हा अर्थसंकल्प आहे। उदाहरण द्यायचं झालं तर यांनी ज्या वेळेला निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले होते त्यावेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू म्हणून सांगितलं। कुठेही त्या कर्जमाफीचा या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख नाही। लाडक्या बहिणींकरता आम्ही 46,000 कोटीचं बजेट गेल्या वेळेला आम्ही जाहीर केलेलं आहे। पुढच्या वेळेला आम्ही आणखीन ते बजेट वाढवणार आहोत अशा प्रकारचा आभास निर्माण केला, परंतु प्रत्यक्षपणे 33,000 कोटी रुपयाचं वाटप झालं आणि पुढच्या वर्षाकरता 36,000 कोटी रुपयाचं बजेट हे लाडक्या बहिणी करता योजनेकरता ठेवलेलं आहे। हे 36,000 रुपये सुद्धा खर्च होणार नाहीत। याचं कारण असं आहे की 2,53,00,000 ह्या महिला आता लाभपात्र झालेल्या आहेत, परंतु जवळजवळ त्यातल्या 10 लाख महिलांना आता त्या ठिकाणी चौकशीच्या फेऱ्याखाली अडकवून कमी करण्याचं त्या ठिकाणी घाट सरकारनं घातलेला आहे। त्यामुळं ते 36,000 कोटी रुपये सुद्धा खर्च होणार नाहीत, तिथंही फसवणूक झालेली आहे। मुंबईमध्ये 64,000 कोटी रुपयाचा आम्ही विकास करतोय म्हणून आता 1 रुपयाची सुद्धा तरतूद नाही। याचा अर्थ जुनी असलेलीच कामं आम्ही करतोय नवीन असं दाखवणं आणि त्याचबरोबर मुंबईचा जो 99,000 कोटी रुपयाची जी फिक्स्ड डिपॉझिट होती त्यातली आत्तापर्यंत 12 ते 17,000 कोटी रुपये काढून झाले। उर्वरित पैशांवर या लोकांचा डल्ला आहे, नजर आहे, हे यातून स्पष्ट होतं। त्यांनी सांगितलं की आम्ही राज्याच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी खूप काही केलेलं नाही, परंतु 7,20,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प दाखवलेला आहे आणि 45,898 कोटी रुपये हा अर्थसंकल्प तुटीचा आहे। गेल्या 3 वर्षातली आकडेवारी बघितली तर तूट कमी होण्याच्या ऐवजी तूट वाढते। GSTचे पैसे मोठ्या प्रमाणात येत आहेत, परंतु इकडे तूट वाढते। यांनी पैसे वाढवले, कोणाकोणावर वाढवले तर सामान्यातला सामान्य माणूस जो आहे, जो छोटी छोटी गाडी चालवतो, जो JCB घेऊन व्यवसाय करतो, जो त्या ठिकाणी एक्सकेव्हेटर घेऊन व्यवसाय करतो, जो अशा पद्धतीचा हायड्रा वगैरे घेऊन व्यवसाय करतो, त्याच्यावर यांनी टॅक्स वाढवला। यांनी मागच्या वेळेला काय सांगितलं, डिझेल पेट्रोलवरचा आम्ही व्हॅट कमी केलेला आहे आणि या वेळेला बघितलं असाल की तुम्ही 5 ते 7% जो कर होता तो यांनी आता 3-3 टक्क्यांनी वाढवलेला आहे, 2-2 टक्क्यांनी वाढवलेला आहे। त्यामुळं सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आर्थिक खाईमध्ये लोटवण्याचं काम या अर्थसंकल्पातून झालंय आणि दुसऱ्या बाजूला अदानीसारख्या माणसाला राज्याची तिजोरी खाली करून द्यायचं काम सुरू आहे। एका बाजूला अख्खी मुंबई ताब्यात द्यायचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्याची तिजोरी अशा करता खाली केली गेलेली आहे की 2 मुंबईचे एअरपोर्ट जोडण्याचं काम दोन्ही एअरपोर्ट हे अदानीला दिलेले असताना वास्तविक त्यांना कनेक्टिव्हिटी करणं हे अदानींचं काम आहे, परंतु सरकार आपल्या तिजोरीतून त्यांना त्या ठिकाणी रस्ते करून कनेक्टिव्हिटी करून देणार आहे आणि मेट्रो परत मेट्रोची सोय त्यांना करून देणार आहे। आणि म्हणून हा अर्थसंकल्प शिवभोजन थाळी करणारा हा अर्थसंकल्प दिसतोय। सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा घास काढून घेणारा हा अर्थसंकल्प दिसतोय। एका बाजूला शेतकऱ्याला सांगायचं की मोफत वीज द्यायची म्हणून सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला सोलर लाईटच्या खाली त्या ठिकाणी मोठा आर्थिक भूर्दंड त्या ठिकाणी टाकण्याचं काम तिथे सांगितलं जातंय। रस्त्याचं जाळं आम्ही विणणार म्हणून सांगतायत आणि 2030 सालापर्यंत रस्ते करणार म्हणून सांगतायत।
3508 गावं 1000 लोकसंख्येपेक्षा जोडणार म्हणून सांगतायत. 3508 गावं ही कुठली आहेत नेमकी त्याचाही पत्ता लागत नाही आहे. त्यामुळं हा अर्थसंकल्प काल आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं घोषणा भारी आणि महाराष्ट्र मात्र कर्जबाजारी हीच वस्तुस्थिती खरी आहे. 2100 रुपये असं आहे ते सगळे निवडणुकीकरता जुमलेबाजी असते. 2014 सालापासून या केंद्रातलं सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलेलं एक तरी आश्वासन पूर्ण केलं काय सांगा. 2 कोटी लोकांना रोजगार देणं म्हटलं दिले का. प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये आणू म्हणून सांगितलं आणले का. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातलाच हा प्रकार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निवडणुकीकरता घोषणा होती कृती करण्याकरता नव्हती. अजितदादा म्हणाले की 2100 रुपये देणार असं कधी म्हणालोच नाही. कोण 2100 रुपये देणार असं कधी म्हणालोच नाही. फक्त मॅनिफेस्टोमध्ये आम्ही छापलो. असं आहे की एकनाथराव शिंदे हे तत्कालीन मुख्यमंत्री होते. एकनाथराव शिंदेनीच ती ही योजना आणली होती. मग त्यांची घोषणा तुम्हाला मान्य नाही का. नसेल तर त्यावेळेला 3-3 फोटो लागत होते की एका बाजूला शिंदेची लाडकी मला लाडकी बहीण माझ्या लाडकी बहिणी मला लाडका भाऊ म्हणा. दुसऱ्या बाजूला दादांचे फोटो लागत होते मला लाडका भाऊ म्हणा. तिसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचे फोटो लागत होते मला लाडका भाऊ म्हणा. का तुम्ही त्या बहिणींना फसवलं. आणि म्हणून 2100 रुपये कालही मी देवेंद्र फडणवीसांचं मी वक्तव्य बघितलं. ते नाही म्हणत नाहीत फक्त कधी देणार ते सांगत नाहीत. त्यामुळे ते आधी कधीच बोललो नाही हे म्हणतात हे खरं नाही. हिंदी में कोणाचं आता मन की बात तुमच्या मनात असेल ती नव्हती एवढं नक्की. सर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अनेक योजना आणल्या होत्या. जसं की आनंद शिधा असेल अजून 2-3 योजना होत्या. त्या योजनांना कालच्या अर्थसंकल्पात कोणताही निधी दिला गेला नाहीये. काय वाटतं त्या योजना कुठेतरी आता बंद होण्याच्या मार्गावरती आहेत की असं आता बंद. असं आहे की उद्धव साहेबांनी काही मुंबईचा पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून लोकभावनेचा विचार करून काही योजनेला त्यांनी त्या काळामध्ये स्थगिती दिली होती. उदाहरणार्थ आरेची कारशेड, उदाहरणार्थ कांजूरमार्गचा त्या ठिकाणी भूखंड जो आता अदानीला दिलेला आहे. आणि म्हणून त्यांची टिंगलटवाली केली जात होती की स्थगिती सरकार. आता तुम्ही बघितलं 3 महिन्यापूर्वी यांच्या सरकारनं आणलेल्या सगळ्या योजना याच सरकारनं स्थगिती दिलेली आहे. एसटी महामंडळाच्या खरेदीकरता यांनी स्थगिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे. मुंबईमध्ये 1400 कोटी रुपयाचं जी कॉन्ट्रॅक्ट निघाली त्यांना यांनी स्थगिती दिलेली आहे. शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या विचारामध्ये आहेत. आणि आता तुम्ही कुठला प्रश्न विचारला मला. शिंदेच्या योजना आनंदाचा शिधा. आता निवडणूक आनंदानं होऊन गेली. आता तुम्ही आनंदाचा शिधा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे. त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं. पुढे बघत राहा अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे. बीडमध्ये प्रकाश सोळंके यांच्या एक कार्यकर्त्याचा आता व्हिडिओ समोर आलाय की ते इतरांना त्यांना मारहाण करतायत. अशा प्रकारचा पुन्हा एकदा व्हिडिओ समोर आला. कारण कृष्णा आंधळे कुठे अजून कळत नाहीये, खोक्या कुठे अजून कळत नाही. मात्र बीडमध्ये अशा प्रकारचे अहो ते बीडमध्ये हे मारामारीचे व्हिडिओ तुम्ही शोधताय. मी कुठल्या तरी चॅनलवर बघितलं भर रस्त्यात पोलिसाला लोक मारतायत. भर रस्त्यामध्ये लोक पोलिसांना मारतायत. आणि म्हणून आता कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत. लोक पोलिसांना भर रस्त्यामध्ये धरून मारायला लागले. तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसलात. काय सांगितलं रक्षा खडसेंनी. केंद्रीय मंत्री आहेत ना त्या. केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे, राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं की माझ्यासारख्या मंत्र्याच्या मुलीची सुरक्षितता ही धोक्यात असेल. त्याच्यानंतर राष्ट्रपतींना पत्र लिहिलं की मला एक खून करण्याची मला परवानगी द्या. याचा अर्थ या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिला नाही. आम्ही बोलत नाही परंतु बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत. तूर्त बोलायचं नाही म्हणून गप्प होतो एवढं. कालपासून मटण कुणाकडून खरेदी करावं हा खरं तर एक नवा वादाचा मुद्दा झालाय. ज्यांनी हे विषय काढतात ना त्यांच्याबद्दल हे प्रश्न विचारू नका. आणि तुम्ही त्यांना किती प्रसिद्धी देता त्याला काही मर्यादा आहे. फसवणूक झाली असं तुमचं म्हणणं आहे. कोर्टात तुम्ही जाणार का कशाबद्दल. जनतेची फसवणूक केली तुम्ही काय करणार पत्रकार म्हणून. तुम्ही काय करणार. तुम्ही फक्त येऊन ते खोट्या बातम्या तुम्हाला देतात त्या तुम्ही दाखवता. त्याऐवजी त्यांना क्रॉस प्रश्न विचारता काय. पूर्वी पत्रकार क्रॉस प्रश्न विचारायचे. त्यांना नाही विचारत तुम्ही ते दाखवतात ते बोलतात तेवढं तुम्ही सगळं दाखवता.
क्रॉस क्वेश्चन तुम्ही करत नाही की आत्ताच तुम्ही मला विचारलत ना की लाडक्या शिधाबा का बंद केलात, हा प्रश्न त्यांना विचारलात. शिवभोजन बंदी का करताय, शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिलीत नाही, हे विचारत नाही तुम्ही पत्रकार. आता शोधपत्रिकारिता कुठे गेली? कुमार 2 मिनिटं कुमार बाबू असं आहे की माझ्या नावाची महाविकास आघाडीतर्फे मी आज प्रथमच बोलतोय, मी अजून त्या विषयावर बोललो नाही. महाविकास आघाडीतर्फे माझ्या नावाची मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता व्हावा अशा पद्धतीचे माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या सहीनं पत्र अध्यक्षांच्या नावानं दिलेलं आहे. काल आम्ही तिन्ही आघाडीचे नेते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे माननीय आपल्या अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकरांना भेटलेलो आहोत. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहोत. त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आम्ही संख्येनं कमी आहोत, पण आपणच सातत्यानं मुख्यमंत्री महोदय सांगताय की आम्ही संख्या कमी की जास्त याचा विचार करणार नाही, तर आम्ही विरोधकांचा सन्मान करू. विरोधकांचा सन्मान म्हणजे लोकशाहीचा सन्मान आम्ही मानतो, आणि म्हणून आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरीसुद्धा महाराष्ट्राच्या विधिमंडळाला, महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता ते देतील अशा पद्धतीचं मला त्यांच्या एकंदरीत चर्चेवरून दिसतं. राहता राहिला प्रश्न तांत्रिक, ह्या तांत्रिक बाबी सगळ्याच आम्ही दूर केलेल्या आहेत. परंतु त्यावर काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरीसुद्धा काही आदर्श हे आपण निर्माण करायचे असतात. जसे 85 ते 90 सदस्य संख्या कमी असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता दिला गेला. आपण जर नुकतंच बघितलं तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांच्या सरकारमध्ये 70 आमदारांपैकी 67 आमदार हे अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाचे होते आणि केवळ 3 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे होते. परंतु तिथं त्यांनी सदस्य संख्येचा विचार न करता तिथं देखील विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे. एक प्रकारे तो लोकशाहीचा सन्मान आहे. आणि इथं तर आता सरकारच्याकडे प्रचंड बहुमत आहे, त्यामुळं एखादं विरोधी पक्षनेतेपद मित्रपक्षांना देतील आणि महाराष्ट्राची उच्च परंपरा निश्चितपणे अध्यक्ष महोदय आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार ही परंपरा नक्की राखेल, हा मला अजूनही विश्वास वाटतो.